हॅलो स्टुडंट्स, सो अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिले? उत्पादकता म्हणजे काय, उत्पादकतेच्या व्याख्या कोणत्या कोणत्या आहेत. ओके, त्याचबरोबर आता आपल्याला बघायचं उत्पादकता या संकल्पनेचा अर्थ आणि उत्पादकतेचे मापन, हे दोन पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सो उत्पादकता संकल्पनेचा अर्थ काय आहे? उत्पादकता या संकल्पनेमध्ये दोन भाग समाविष्ट होतात. ओके, आता कोणते कोणते दोन भाग आहेत जे की उत्पादकता या संकल्पनेमध्ये समाविष्ट होतात? तर त्यामध्ये पहिला, नियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झालेले उत्पादन किंवा प्राप्त झालेले फल किंवा केलेली कृती. काय सांगितलंय? नियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झालेले उत्पादन किंवा प्राप्त झालेले फल किंवा केलेली आपण कृती. ओके, फलाची साध्यता म्हणजेच परिणामकारकता होय. काय सांगितले? फलाची साध्यता म्हणजेच परिणामकारकता होय. त्यानंतरचा दुसरा भाग म्हणजे साधन सामग्रीचा वापर. उदाहरणार्थ, वस्तू किंवा सेवेच्या उत्पादन क्रियेसाठी वापरलेल्या साधन सामग्रीची संख्या, साधन सामग्रीचा किमान वापर, किमान खर्च केल्यास उत्पादकतेत वाढ होते. साधन सामग्रीचा किमान उपयोग करून महत्तम पर्याप्त फल प्राप्त करणे म्हणजे अत्युच्च उत्पादकता होय. काय सांगितलंय? अत्युच्च उत्पादकता होय. साधन सामग्रीचा वापर. उदाहरणार्थ, वस्तू किंवा सेवेच्या उत्पादन क्रियेसाठी वापरलेली जी साधन सामग्री असते त्या साधन सामग्रीची संख्या असेल किंवा साधन सामग्रीचा केलेला किमान वापर असेल. किमान खर्च केल्यास उत्पादकतेत वाढ होत असते. किमान खर्च केला तर होणारी उत्पादकता जी आहे त्या उत्पादकतेमध्ये वाढ होते. साधन सामग्रीचा किमान उपयोग करून महत्तम पर्याप्त फल प्राप्त करणे म्हणजे अत्युच्च उत्पादकता होय. काय सांगितलंय? दुसऱ्या भागामध्ये साधन सामग्रीचा वापर. पहिल्या भागामध्ये नियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झालेले उत्पादन किंवा प्राप्त झालेले फल किंवा केलेली आपण कृती. ओके, हा झाला उत्पादकता या संकल्पनेचा अर्थ. त्यानंतर उत्पादन विरुद्ध उत्पादकता. उत्पादन म्हणजे काय आणि उत्पादकता म्हणजे काय? ओके, उत्पादन व उत्पादकता या संज्ञा ज्या आहेत त्या संज्ञेमध्ये मोठा फरक आहे. उत्पादन वेगळं आहे, उत्पादकता वेगळी आहे. साधन सामग्रीचा अधिक उपयोग केल्याने उत्पादनात वाढ घडून येत असते. ओके, साधन सामग्रीचा जास्तीत जास्त जर वापर आपण केला तर त्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. परंतु यास उत्पादकतेत वाढ झाली असं म्हणत नाही. परंतु याला आपण उत्पादकतेत वाढ झाली असं म्हणता येणार नाही. ओके, या उलट नियमित वापरतो एवढ्याच साधन सामग्रीचा वापर करून उत्पादनात वाढ झाल्यास किंवा नेहमी इतकीच उत्पादन साधन सामग्रीचा कमी वापर करूनही झाले तर उत्पादकतेत वाढ झाली असे म्हणतात. उत्पादकता उत्पादन संस्थेची कार्यक्षमता दर्शवते, तर उत्पादित झालेल्या वस्तूची एकूण संख्या प्रमाण म्हणजे उत्पादन होय. उत्पादन व उत्पादकता या संज्ञांमध्ये मोठा फरक आहे. साधन सामग्रीचा अधिक वापर केल्याने उत्पादनात वाढ होत असते, परंतु याला उत्पादकतेत वाढ झाली असं म्हणता येणार नाही. जर साधन सामग्रीचा जास्तीत जास्त वापर आपण केला आणि उत्पादन जर घेतले तर त्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही हा उत्पादनात आपल्या जास्तीत जास्त वाढ झाली असं म्हणता येणार नाही. या उलट नियमित वापर करतो एवढ्याच साधन सामग्रीचा वापर करून उत्पादनात वाढ झाल्यास, नियमित वापर करतो एवढ्याच साधन सामग्रीचा जर वापर करून उत्पादनात वाढ झाल्यास किंवा नेहमी इतकेच उत्पादन साधन सामग्रीचा कमी वापर करून झाले तर उत्पादकतेत वाढ झाली असे म्हणतात. उत्पादकता उत्पादन संस्थेची कार्यक्षमता.
उत्पादकता उत्पादन संस्थेची कार्यक्षमता दर्शवते, तर उत्पादित झालेल्या वस्तूची एकूण संख्या प्रमाण म्हणजे उत्पादन होय. आता बघूया तो पॉइंट म्हणजे उत्पादकतेचे मापन, मेजरमेंट ऑफ प्रोडक्टिव्हिटी. यामध्ये तुम्हाला 6 पॉइंट दिले. त्यामध्ये संघटनेची उत्पादकता, श्रम उत्पादकता, यंत्राची उत्पादकता, भांडवलाची उत्पादकता, त्यानंतर कच्च्या मालाची उत्पादकता आणि जमिनीची उत्पादकता. उत्पादकतेचे मापन काय सांगितलं यामध्ये, उत्पादकता संकल्पना ही राष्ट्रीय उत्पादकता संकल्पना ही राष्ट्रीय उत्पादकता किंवा विशिष्ट उद्योग क्षेत्राची औद्योगिक उत्पादकता किंवा विशिष्ट संस्थेची संघटनेची उत्पादकता किंवा कामगारांची वैयक्तिक उत्पादकता अशा विविध अर्थाने उत्पादकता ही संकल्पना वापरली जाते. लक्षात घ्या, उत्पादकता ही संकल्पना कोणत्या कोणत्या अर्थाने वापरली जात असते. त्यामध्ये औद्योगिक उत्पादकता किंवा विशिष्ट संस्थेची उत्पादकता, संघटनेची उत्पादकता, कामगारांची वैयक्तिक उत्पादकता अशा अर्थाने उत्पादकता ही संकल्पना वापरली जात असते. तिचा वापर हा केला जात असतो. परंतु प्रत्येक प्रमाणाचा उपयोग फक्त विशिष्ट उत्पादकता मोजण्यासाठी करण्यात येतो. परंतु काही प्रमाण असे असतात की त्याचा उपयोग हा फक्त विशिष्ट असणारी उत्पादकता मोजण्यासाठी केला जात असतो. ओके. उत्पादनाच्या विविध घटकाची उत्पादकता खालील पद्धतीने काढली जाते. उत्पादनाच्या विविध घटकाची उत्पादकता खालील पद्धतीने काढली जात असते. त्यामध्ये पहिले संघटनेची उत्पादकता. संघटनेची उत्पादकता यामध्ये प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऑर्गनायझेशन, ओके. प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे संघटनेची उत्पादकता. आता व्यवसायाची सर्वसाधारण उत्पादकता मोजण्यासाठी कोणती सूत्रे आहेत त्याचा वापर केला जातो. त्यामध्ये इथे सांगितले P म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, O म्हणजे आउटपुट, I म्हणजे इनपुट. म्हणजेच उत्पादकता बरोबर प्राप्त झालेले एकूण उत्पादन भागिले खर्च केलेली वापरलेली साधन सामग्री. ओके. त्यानंतर उत्पादकतेचे मापन केल्यामुळे उत्पादकता वाढीस किती संधी आहे हे समजून येते. प्रत्येक उत्पादकाने नियमित उत्पादकतेचे मापन करून उत्पादकता वाढीसाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. काय सांगितले, उत्पादकतेचे मापन केल्यामुळे उत्पादकता वाढीस किती संधी आहे हे आपल्याला समजून येत असतं आणि प्रत्येक उत्पादकाने नियमित उत्पादकाचे मापन करून उत्पादकता वाढीसाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. काय सांगितलंय, उत्पादकता मोजण्यासाठी कोणतं तुम्हाला फॉर्म्युला सांगितलाय, तर एकूण प्राप्त झालेले एकूण उत्पादन किती आहे अपॉन आपण खर्च केलेली वापरलेली साधन सामग्री किती आहे बरोबर उत्पादकता. ओके. त्यानंतर दुसरा म्हणजे श्रम उत्पादकता. श्रम उत्पादकतेमध्ये उत्पादकता ही संकल्पना श्रम उत्पादकतेबाबत अधिक प्रचलित आहे. काय सांगितलंय, उत्पादकता ही संकल्पना श्रम उत्पादकतेबाबत अधिक प्रचलित आहे. श्रम उत्पादकता या 2 पद्धतीने मोजली जाते. बघा, श्रम उत्पादकता ही आहे ती 2 पद्धतीने मोजली जात असते. त्यामध्ये पहिला, उत्पादनाच्या प्रत्येक नगामधील श्रम खर्च. उत्पादनाच्या प्रत्येक नगामागील श्रम खर्च म्हणजे उत्पादन करत असताना प्रत्येक नगामागे किती श्रम खर्च आला तो. आणि दुसरी पद्धत म्हणजे प्रत्येक मनुष्यामागे असणारं उत्पादन. ओके. प्रत्येक मनुष्यामागे असणारं उत्पादन. त्याबरोबर श्रम उत्पादकता बरोबर काय येणार फॉर्म्युला, श्रम उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले उत्पादन खर्च केलेल्या मनुष्य तासांची संख्या. ओके. श्रम उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले किंवा अपॉन एकूण उत्पादन अपॉन उत्पादन खर्च केलेल्या मनुष्य तासांची संख्या. यामध्ये श्रम उत्पादकतेचं मोजमाप हे अत्यंत आवश्यक असतं. यामुळे काय होतं, प्रत्येक नगामागील श्रम खर्च, यामुळे प्रत्येक नगामागील श्रम खर्च, प्रत्येक श्रम तासामागील
उत्पादन हे समजत असतं. प्रत्येक नगामागे किती खर्च झालाय आणि प्रत्येक व्यक्तीच्या श्रमामागे किती उत्पादन आपल्याला झाले आपल्याला श्रम उत्पादकतेमध्ये समजत असतं आणि याचं मोजमाप करणं अतिशय आवश्यक असतं. कारण समजून येतं की किती लोकांच्या श्रमातून किती नग उत्पादन केले, त्याचबरोबर एका नगामागे आपल्याला किती प्रमाणात खर्च झालाय. ओके, त्यामुळे होणारा श्रम खर्च हा जास्त आहे का कमी आहे हे आपल्याला समजतं. या आधारे वेतन रचनेत बदल बदल, कार्यप्रेरणेच्या योग्य संधीची निवड, कामाच्या वेळेत बदल, कामगार प्रशिक्षण, बदली इत्यादी कर्मचारी विषयक निर्णय घेणे सुलभ होते. ओके, काय सांगितलंय? श्रम उत्पादकतेमध्ये मोजमाप करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामध्ये श्रम उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले उत्पादनासाठी केलेला खर्च, उत्पादनासाठी खर्च केलेला मनुष्य तासांची संख्या, म्हणजे एकूण उत्पादन किती आहे आणि कर्मचाऱ्यांनी किती तास खर्च केले ते उत्पादन तयार करण्यासाठी. ओके, बरोबर श्रम उत्पादकता. काय सांगितलंय? श्रम उत्पादकतेचं मोजमाप करणे हे अत्यंत आवश्यक असतं. यामुळे प्रत्येक नगामागील श्रम खर्च, प्रत्येक श्रम तासामागील उत्पादन समजते. यामुळे होणारा श्रम खर्च हा जास्त आहे का कमी आहे हे समजून येतं आपल्याला. ओके, त्या आधारे आपण वेतन रचनेमध्ये किंवा वेतनाची जी रक्कम असते यामध्ये आपण बदल करू शकतो. किती लोक किती नगांचं उत्पादन घेतात हे आपण, आणि जर आपल्याला समजलं तर आपण त्या नगांच्या उत्पादनाप्रमाणे त्यांना वेतन हे देऊ शकतो, ते आपल्याला समजतं. कार्यप्रेरणेच्या योग्य संधीची निवड, कामाच्या वेळेत बदल, कामगारांचं प्रशिक्षण, त्यांची बढती किंवा त्यांची बदली इत्यादी कर्मचाऱ्यांविषयी निर्णय आपल्याला घेणं सुलभ जातं. ओके, त्यानंतरचा पॉइंट आहे यंत्राची उत्पादकता. यंत्राच्या उत्पादकतेमध्ये प्रोडक्टिव्हिटी ऑफ मशीन. यामध्ये यंत्राच्या उत्पादकतेचे मोजमाप खालील सूत्राने केलं जातं. आता बघा, यंत्राची उत्पादकता जी आहे त्याचं मोजमाप आपण कसं करू शकतो. यामध्ये काय सांगितलंय? यंत्राची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन किती आहे भागिले वापरलेल्या यंत्र तासांची संख्या. ओके, यंत्राची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन किती झाले आणि आपण यंत्र किती तास वापरले त्याची संख्या येणार तिथं, म्हणजे वापरलेल्या यंत्र तासाची संख्या. यंत्र उत्पादकतेमुळे प्रत्येक यंत्र तासामागे झालेले उत्पादन समजते. ओके, यंत्र उत्पादकतेमुळे प्रत्येक यंत्र तासामागे किती उत्पादन झाले हे आपल्याला समजतं. यंत्राची उत्पादकता मोजल्यामुळे यंत्र पूर्ण क्षमतेने वापरले जाते आहे का नाही हे आपल्याला समजतं. जर आपण यंत्राची उत्पादकता मोजली तर आपल्याला काय समजतं की यंत्र आपण पूर्ण क्षमतेने वापरले आहे की नाही हे आपल्याला समजतं. त्याचबरोबर यंत्र उत्पादकतेमुळे प्रत्येक यंत्रामागे किती आपले उत्पादन झाले हे आपल्याला समजतं. ओके, यामुळे यंत्राची 100% क्षमता उपयोगात आणता येत नसेल तर त्यामागील कारणांचा शोध घेऊन त्याविरुद्ध प्रभावी उपाययोजना करणं अतिशय आवश्यक असतं. कारण यंत्र आहे, कामासाठी आणलेलं आहे, त्याचा 100% यूज हा करणं आपलं काम आहे आणि जर त्याचा 100% यूज हा होत नसेल, त्याचा उपयोग जर होत नसेल तर त्याची कारणं काय आहेत ती कारणं शोधून त्याविरुद्ध प्रभावी उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं असतं. यंत्राची 100% क्षमता उपयोगात आणण्याचा प्रयत्न करता येतो आपल्याला जर आपण यंत्र उत्पादकता ही मोजली तर. त्यानंतरचा चौथा पॉइंट आहे भांडवलाची उत्पादकता. भांडवलाच्या उत्पादकतेमध्ये प्रोडक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल. काय सांगितलंय? प्रोडक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल यामध्ये भांडवल हे उत्पादनाचे प्रमुख साधन आहे. ओके, भांडवल हे उत्पादनाचे प्रमुख साधन आहे
भांडवलाची उत्पादकता मोजणं हे अतिशय आवश्यक ठरतं. लक्षात घ्या, भांडवल हे उत्पादनाचं प्रमुख साधन आहे. कारण जर एखाद्या व्यवसाय करायचा असेल, आपल्याला व्यवसाय करून त्यामधून आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल, तर व्यवसायासाठी लागणारा मूलभूत गोष्टी, व्यवसायासाठी लागणाऱ्या ज्या आहेत त्यामध्ये भांडवल हा सर्वप्रथम आहे. कारण जर भांडवलच नसेल आपल्याला तर आपण व्यवसाय कशाचा करणार, हा प्रश्न प्रत्येक व्यावसायिकासमोर असतो. त्यामुळे भांडवल हे अतिशय प्रमुख आणि उत्पादनाचं महत्वाचं साधन आहे. ओके, यामुळे भांडवलाची उत्पादकता मोजणे अत्यंत आवश्यक असते. यामुळे काय होतं, तर भांडवलाची उत्पादकता मोजणं हे अत्यंत आवश्यक असतं. भांडवलाची उत्पादकता मोजल्यामुळे भांडवलाचा महत्तम वापर होतो का नाही हे आपल्याला समजतं. लक्षात घ्या, भांडवलाची उत्पादकता आपण मोजली तर या भांडवलाची उत्पादकता मोजल्यामुळे भांडवलाचा महत्तम वापर होतो आहे का नाही हे आपल्याला समजतं. ओके, भांडवल हे उत्पादनाचं प्रमुख साधन आहे. यामुळे भांडवलाची उत्पादकता मोजणं आवश्यक ठरतं. भांडवलाची उत्पादकता आपण मोजली तर त्या भांडवलाच्या उत्पादकता मोजल्याने भांडवलाचा महत्तम वापर होतो आहे का नाही हे आपल्याला समजते. तसेच आर्थिक योजनेमध्ये काही उणिवा आहेत का हे तपासून त्या दूर करून आदर्श आर्थिक योजना तयार करता येतात. त्याचबरोबर आर्थिक योजनेमध्ये ज्या काही उणिवा असतील त्या उणिवा तपासून त्या दूर करून आदर्श आर्थिक योजना ह्या आपल्याला तयार करता येतात. ओके, यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला, भांडवलाची उत्पादकता कशी मोजायची. भांडवलाची उत्पादकता, भांडवलाची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन किती झाले आणि त्यामध्ये गुंतवलेलं निव्वळ भांडवल किती आहे. भांडवलाची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले गुंतवलेले नवीन भांडवल. काय सांगितलंय, भांडवलाची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले गुंतवलेले निव्वळ भांडवल. ओके, भांडवलाची उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल, यामध्ये भांडवल हे उत्पादनाचं प्रमुख साधन आहे. ओके, तर यामुळे भांडवलाची उत्पादकता मोजणे हे अतिशय आवश्यक असतं. भांडवलाची उत्पादकता मोजल्यामुळे भांडवलाचा महत्तम वापर होतो आहे की नाही हे आपल्याला समजतं. तसेच आर्थिक योजनेत काही उणिवा आहेत का त्यापासून त्या दूर करून आदर्श किंवा आर्थिक योजना तयार करता येते का हे आपण तिथं बघणं अतिशय महत्वाचं आहे. सो हे सगळे फॉर्म्युला जे आहेत, सूत्रे जी आहेत ती तुम्हाला MCQ एक्झामला विचारली जाणार आहे. सो लक्षात घ्या, भांडवलाची उत्पादकता आपण कसं मोजतो, काय फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे कॅपिटल उत्पादकता, भांडवलाची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन किती आहे आणि भागिले त्यामध्ये गुंतवलेले निव्वळ भांडवल किती आहे. ओके, त्यानंतर आहे 5वा पॉइंट, कच्च्या मालाची उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल्स. काय सांगितलंय, कच्च्या मालाच्या उत्पादकतेमध्ये काय सांगितलंय, तर कच्च्या मालाच्या उत्पादकतेमध्ये एकूण उत्पादन खर्चामध्ये कच्च्या मालाचा हिस्सा अधिक असल्याने कच्च्या मालाची उत्पादकता मोजणे योग्य ठरते. ओके, एकूण उत्पादन खर्चामध्ये कच्च्या मालाचा हिस्सा अधिक असल्याने कच्च्या मालाची उत्पादकता मोजणे योग्य ठरत असते. कच्च्या मालाच्या उत्पादकतेचे मापन केल्यामुळे वापरात असलेले कच्चा माल, त्यावर केला जाणारा योग्य खर्च तो योग्य आहे का नाही हे स्पष्ट होते. यामुळे कच्च्या मालाबाबत आधी घेतलेल्या निर्णयात व धोरणात योग्य ते बदल करणे शक्य होते. नवीन कच्च्या मालाचा शोध जुन्या कच्च्या मालाची उपयोगिता वाढवण्यासाठी शक्य होतो. काय सांगितलं, प्रोडक्टिव्हिटी ऑफ मटेरियल मध्ये एकूण उत्पादन खर्चामध्ये कच्च्या मालाचा हिस्सा जर अधिक असेल तर कच्च्या मालाची उत्पादकता मोजणे हे आपल्याला योग्य ठरतं. आणि जर एकूण उत्पादन खर्चामध्ये कच्च्या मालाचा अधिक हिस्सा नसेल तर तिथं आपण कच्च्या मालाची उत्पादकता मोजू शकत नाही. लक्षात घ्या, अगोदर कच्च्या मालाची उत्पादकता कुठं मोजली जाते आणि कच्च्या मालाची उत्पादकता कुठं मोजली जात नाही. ओके, एकूण उत्पादन खर्चामध्ये जर कच्च्या मालाचा हिस्सा जास्त असेल, अधिक असेल तर तिथं आपण उत्पादकता ही कच्च्या मालाची उत्पादकता आपण तिथं मोजू शकतो. परंतु जर एकूण उत्पादन खर्चामध्ये कच्च्या मालाची उत्पादकता ही कमी असेल तर तिथं आपण कच्च्या मालाची उत्पादकता मोजू शकत नाही. ओके, कच्च्या मालाच्या उत्पादकतेचे मापन केल्यामुळे
कच्च्या मालाच्या उत्पादकतेचं मापन केल्यामुळे वापरात असलेला कच्चा माल त्यावर केला जाणारा सर्व खर्च योग्य आहे का नाही हे आपल्याला समजतं. ओके, कच्च्या मालाचं कच्च्या मालाची उत्पादकता मोजल्याने काय होतं, तर कच्च्या मालावरती आपण जो काही खर्च करणार आहे, ओके, तो योग्य आहे का नाही हे आपल्याला समजतं. यामुळे कच्च्या मालाबाबत आधी घेतलेल्या निर्णयात व धोरणामध्ये योग्य ते बदल करणे आपल्याला शक्य होते आणि नवीन कच्च्या मालाचा शोध जुन्या कच्च्या मालाची उपयुक्तता ही वाढवण्यास शक्य असतो किंवा वाढवण्यास मदत करतो. आता कच्च्या मालाची उत्पादकता मोजायची, मग त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, त्याचा फॉर्म्युला असणार आहे कच्च्या मालाची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या कच्च्या मालाचे वजन किंवा वापरलेल्या कच्च्या मालाचे प्रमाण, वापरलेल्या कच्च्या मालाची संख्या किंवा त्याची लांबी. काय सांगितलंय फॉर्म्युला, कच्च्या मालाची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या कच्च्या मालाचे वजन प्रमाण संख्या लांबी. काय सांगितलं, कच्च्या मालाची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले कच्च्या मालाचे वजन किंवा कच्च्या मालाचं प्रमाण, कच्च्या मालाची संख्या किंवा त्या कच्च्या मालाची लांबी. ओके, त्यानंतरचा 6वा पॉइंट आहे जमिनीची उत्पादकता. जमिनीच्या उत्पादकतेमध्ये काय येतं, प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड. यामध्ये शेती उद्योगामध्ये उत्पादकता संज्ञा अधिक वापरली जाते. लक्षात घ्या, शेती उद्योगामध्ये उत्पादकता ही संज्ञा जास्तीत जास्त प्रमाणात वापरली जाते. आपल्या जमिनीची उत्पादकता व दुसऱ्यांच्या जमिनीची उत्पादकता याची तुलना यामध्ये केली जाते. आपल्या जमिनीची उत्पादकता कशी आहे, किती आहे आणि दुसऱ्याच्या जमिनीची उत्पादकता किती आहे याची तुलना इथं केली जात असते. ओके, जमिनीची उत्पादकता यामध्ये प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड. काय सांगितलं, यामध्ये शेती उद्योगामध्ये उत्पादकता ही संज्ञा अधिक प्रमाणात वापरली जाते. शेती उद्योगामध्ये उत्पादकता ही संज्ञा अधिक प्रमाणात वापरली जाते. आपल्या जमिनीची उत्पादकता व दुसऱ्या जमिनीच्या उत्पादकतेच्या तुलनेत, लक्षात घ्या, आपल्या जमिनीच्या उत्पादकतेच्या तुलनेत दुसऱ्या जमिनीची उत्पादकता ही किती आहे हे आपल्याला इथं समजतं. कारण आपल्या जमिनीची उत्पादकता आणि दुसऱ्याच्या जमिनीची उत्पादकतेची तुलना आपण जमिनीची उत्पादकतेच्या तुलनेमध्ये करत असतो. सो जमिनीची उत्पादकता बरोबर फॉर्म्युला काय असेल, जमिनीची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या जमिनीचा आकार. ओके, जमिनीची उत्पादकता कशी मोजायची, फॉर्म्युला काय, तर जमिनीची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या जमिनीचा आकार. ओके, सो इतर उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या तंत्राचा अवलंब करतात हे आपल्याला या अभ्यासामधून दिसून येत असतं. ओके, त्यापैकी योग्य त्या तंत्राचा वापर करून आपण आपला व्यवसाय हा वाढवू शकतो, आपल्या व्यवसायाचा विकास हा त्यामध्ये करू शकतो. समजलं की काय सांगितलं ते, जमिनीची उत्पादकता. जमिनीच्या उत्पादकतेमध्ये आपल्याला काय समजतं, आपल्या जमिनीची उत्पादकता आणि दुसऱ्याच्या जमिनीची उत्पादकता याची तुलना आपण करतो. आपली जमीन किती प्रमाणात उत्पादन हे निर्माण करते आणि दुसऱ्याची जमीन किती प्रमाणात उत्पादन हे निर्माण करते, किंवा दुसऱ्याच्या जमिनीतून किती उत्पादन हे निघतं आणि आपल्या जमिनीतून किती उत्पादन निघतं याची तुलना करून आपल्याला जमिनीची उपयुक्तता किंवा उपयोगिता आपण मोजू शकतो. ओके, सो हा झाला आपला पॉइंट प्रोडक्टिव्हिटी टॉपिक सेकंड, यामध्ये उत्पादकतेचे मापन. आपण औद्योगिक व्यवस्थापन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर नंबर 3 याचा दुसरा टॉपिक स्टार्ट केलाय. त्याचा आपण अर्थ पाहिलाय, त्या संकल्पनेचा अर्थ व्याख्या आपण पाहिली आहे. त्याचबरोबर आपण काय पाहिलंय, तर उत्पादकतेचे मापन. यामध्ये कोणते कोणते पॉइंट आपण पाहिले, यामध्ये पहिला पॉइंट पाहिलाय आपण, तो म्हणजे संघटनेची उत्पादकता.
संघटनेची उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऑर्गनायझेशन. त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला काय सांगितलाय, उत्पादकता बरोबर प्राप्त झालेले एकूण उत्पादन, उत्पादकता बरोबर प्राप्त झालेलं एकूण उत्पादन किती आहे त्याला भागिले, त्याला अपॉन खर्च केलेली साधन सामग्री किंवा वापरलेली एकूण साधन सामग्री. ओके, या पद्धतीने आपण प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऑर्गनायझेशन ही मोजू शकतो, काउंट करू शकतो. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे श्रम उत्पादकता. श्रम उत्पादकतेमध्ये प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर. श्रम उत्पादकता हा अतिशय महत्वाचा घटक आहे किंवा अतिशय महत्वाचा आहे श्रम उत्पादकतेचं मोजमाप करणं, त्याचं मापन करणं. श्रम उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन किती आहे, एकूण उत्पादन किती आहे भागिले उत्पादनासाठी खर्च केलेल्या मनुष्य तासांची संख्या किती आहे. लक्षात घ्या, एकूण उत्पादन किती आहे आणि उत्पादन खर्च केलेल्या मनुष्य तासांची संख्या किती आहे, याद्वारे आपण काय करू शकतो, श्रम उत्पादन हे मोजू शकतो. त्यानंतर तिसरा आहे यंत्राची उत्पादकता. यंत्राची उत्पादकता मोजल्याने काय होतं की आपल्याला समजतं की आपण ज्या यंत्राचा वापर करतोय त्याचा आपण 100% वापर करतोय का किंवा करत नाही, आणि जर त्याचा वापर जर होत नसेल तर त्याची कारणं कोणती आहेत. ओके, यंत्राचा 100% वापर न होण्यामागं त्याची कारणे कोणती आहेत हे आपण इथं शोधून काढू शकतो आणि त्या कारणांवरती प्रभावी उपाययोजना आपण तिथं करू शकतो. म्हणून यंत्राची उत्पादकता ही मोजणं अतिशय आवश्यक असतं. परंतु यंत्राची उत्पादकता मोजायची म्हणजे कशी मोजायची, त्यासाठी फॉर्म्युलाच काय तर मी तुम्हाला सांगितलंय. यंत्राची उत्पादकता बरोबर फॉर्म्युला बघा, यंत्राची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या यंत्र तासांची संख्या. काय सांगितलंय, एकूण उत्पादन किती झाले भागिले आपण यंत्र किती तास वापरले. ओके, काय सांगितलं, यंत्राची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या यंत्र तासाची संख्या. त्यानंतरचा चौथा पॉइंट आपण बघितलाय भांडवलाची उत्पादकता. भांडवलाच्या उत्पादकतेमध्ये प्रोडक्टिव्हिटी ऑफ कॅपिटल यामध्ये भांडवलाची उत्पादकता, भांडवल हे अतिशय महत्वाचं प्रमुख साधन आहे व्यवसायासाठी किंवा उत्पादनासाठी. त्यामुळे भांडवलाची उत्पादकता मोजणे हे अतिशय महत्वाचं आहे. मग ते कसं मोजायचं, तर भांडवलाची उत्पादकता बरोबर काय सांगितले, भांडवलाची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन, बघा एकूण उत्पादन भागिले गुंतवलेले निव्वळ भांडवल. ओके, भांडवलाची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले गुंतवलेले निव्वळ भांडवल. या पद्धतीने आपण भांडवलाची उत्पादकता ही मोजू शकतो. त्यानंतरचा पॉइंट आहे कच्च्या मालाची उत्पादकता. कच्च्या मालाच्या उत्पादकतेमध्ये कच्च्या मालाची उत्पादकता ही कधी मोजावी आणि कधी नाही मोजावी, किंवा कधी मोजायची गरज पडते आणि कधी मोजायची गरज पडत नाही. कच्च्या मालाची उत्पादकता एकूण उत्पादन खर्चामध्ये जर कच्च्या मालाचा हिस्सा हा जास्तीत जास्त प्रमाणात असेल तर तिथे कच्च्या मालाची उत्पादकता मोजणं हे योग्य ठरत असतं. लक्षात घ्या, कच्च्या मालाची उत्पादकता कधी मोजणं योग्य ठरतं, तर एकूण उत्पादन खर्चामध्ये कच्च्या मालाचा हिस्सा जर जास्तीत जास्त प्रमाणात असेल तर तिथं आपण कच्च्या मालाची उत्पादकता मोजू शकतो. ओके, तर कच्च्या मालाचं उत्पादन कधी कच्च्या मालाचं उत्पादकता हे आपल्याला कधी मोजता येत नाही, ज्या वेळेला एकूण उत्पादन खर्चामध्ये कच्च्या मालाचा हिस्सा हा अतिशय कमी प्रमाणात असेल त्यावेळेला आपण कच्च्या मालाची उत्पादकता मोजली नाही तरी चालतं. ओके, काय सांगितलंय, कच्च्या मालाची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या कच्च्या मालाचे वजन, प्रमाण, संख्या, लांबी. काय सांगितले, कच्च्या मालाची उत्पादकता बरोबर एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या कच्च्या मालाचे वजन, प्रमाण, संख्या, लांबी. काय सांगितले, कच्च्या मालाची उत्पादकता
एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या कच्च्या मालाचे वजन, प्रमाण, संख्या, लांबी. ओके, आधी घेतलेल्या निर्णयात व धोरणात योग्य ते बदल करणं आपल्याला शक्य होतं ज्या वेळेला आपण कच्च्या मालाची उत्पादकता मोजतो. ओके, त्यानंतरचा 6वा पॉइंट सांगितलाय जमिनीची उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड. जमिनीच्या उत्पादकतेमध्ये शेती उद्योगामध्ये उत्पादकता संज्ञा अधिक वापरली जाते. शेती उद्योगामध्ये उत्पादकता ही संज्ञा जास्तीत जास्त वापरलेली आपल्याला दिसते. आपल्या जमिनीची उत्पादकता व दुसऱ्या जमिनीची उत्पादकता तुलना यामध्ये केली जाते. आपल्या जमिनीतून किती प्रमाणात उत्पादन येतं आणि दुसऱ्याच्या जमिनीतून किती प्रमाणात उत्पादन येतं याची तुलना इथं केली जाते. जमिनीची उत्पादकता कशी मोजायची, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर जमिनीची उत्पादकता बरोबर किंवा जमिनीची उपयुक्तता बरोबर किंवा जमिनीचा उपयोग बरोबर एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या जमिनीचा आकार. एकूण उत्पादन भागिले वापरलेल्या जमिनीचा आकार. सो या पद्धतीने आपण जमिनीची उत्पादकता मोजू शकतो. ओके, कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करायचे. जिथं महत्वाचं आहे किंवा एमसीक्यू ला विचारलं जाईल असं सांगितलंय त्या ठिकाणी कंपल्सरी ते प्रॉपर नोट डाऊन करून घ्यायचे. आता काय बघितलंय आपण, उत्पादकतेचे मापन. उत्पादकतेच्या मापनामध्ये आपण 6 पॉइंट बघितले आणि त्याचं मापन हे कशा पद्धतीने करायचं ते आपण बघितले. ओके, तर त्याचं मापन हे कशा पद्धतीने करायचंय तर त्याचे फॉर्म्युला तुम्हाला सांगितले. तर त्याचे जे काही फॉर्म्युलाज असतील ते फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, कारण एमसीक्यूच्या पेपरमध्ये तुम्हाला फॉर्म्युलाज हे विचारले जातील. ओके, सो आपण आज काय बघितलंय, औद्योगिक व्यवस्थापनाचा पेपर नंबर 3 यामधील प्रोडक्टिव्हिटी हा टॉपिक आपण स्टार्ट केलाय. त्याचा अर्थ, त्याची संकल्पना, त्याचं मीनिंग, त्याची कन्सेप्ट, देन तिस डेफिनेशन आपण पाहिलाय आणि त्याचबरोबर उत्पादकतेचे मापन हा पॉइंट आपण पाहिलाय, म्हणजेच मेजर्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात औद्योगिक उत्पादकतेवरती, जी औद्योगिक उत्पादकता असते त्या औद्योगिक उत्पादकतेवरती परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत.